आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया श्री अधिक मासाची कहाणी. एका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होते. त्या नगरातील प्रजाजन सुखी होते. तेथेच दोघे बंधू आपल्या पत्नींसहित एका ठिकाणी राहत होते. मोठ्या बंधूच्या पत्नीचे नाव होते रूपवती व लहान बंधूच्या पत्नीचे नाव होते मुग्धा. त्या गावात त्यांचा चरितार्थ सुखात सुरू होता. पण जे धनद्रव्य मिळत होते त्यापेक्षा आणखी थोडे जास्त धनद्रव्य कमवावे म्हणून त्यांनी विचार केला. तो विचार आपल्या पत्नींना सांगितला. त्यांनी होकार दिला व दोघेही बंधू दुसऱ्या गावी धनद्रव्य कमवण्यासाठी निघून गेले. काही दिवसातच रूपवती मुग्धावरती आपला हक्क गाजवू लागली. तिला अनेक कामे सांगून वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊ लागले. तरीही मुग्धा सहन करीत होती. पण एक दिवस तर तिने तिला घराबाहेरच काढले. त्यामुळे ती शेजारणीच्या ओट्यावरती राहू लागली. दिवसामागून दिवस जात होते. पुढे अधिक महिना आला. रूपवतीने अधिक महिन्यात अनेक व्रत उपवासाची तयारी केली. हे सर्व पाहून मुग्धालाही वाटले आपणही अधिक महिन्यात काहीतरी व्रत उपवास करावा. आपली जाऊ जरी आपल्याशी वाईट वागत असली तरी मार्गदर्शन तर तिचेच घ्यावे लागेल आणि देवाच्या कार्यात तरी ती चुकीचे सांगणार नाही असे तिला वाटले व ती तिच्याकडे गेली. तिला सांगितले, हे रूपवती, आता पुरुषोत्तम मास आला आहे. काहीतरी पूजा अर्चा करावी. पुरुषोत्तम भगवंताचे व्रत करावे असं मला वाटते. त्यासाठी मार्गदर्शन करावे. तरी मला सर्व व्रतविधी समजून सांगावा. तिच्या मनात दुष्ट विचार आला. हिला असे सांगावे की जेणेकरून हिला पुण्य प्राप्त न होता पापच प्राप्त होईल. ती मुग्धाला म्हणाली, अगं मुग्धे, तू तर मंदबुद्धीची आहे. तुला काय व्रत पूजन जमणार आहे. तरीही तू विचारले म्हणून सांगते. पण मी सांगितले असे कधी कोणाला सांगू नको. तरीही तिने होकार दिला व रूपवतीने सांगितले, अधिक महिन्यास मास म्हणतात. या महिन्यात आपणही मलिन राहावे. गढूळ पाण्यात स्नान करावे. शेळे पाके भोजन स्वरूपात करायचे. त्यानंतर ज्या पिंपळाच्या झाडाला पाणी येत नसतील त्यास नमस्कार करून म्हणायचे, पिंपळा पिंपळा उठ, माझ्या घरी जेवायला यावे. असे महिनाभर करावे. तेव्हा तुला भगवान प्रसन्न होतील. असे सर्व चुकीचे सांगितले. तरी देखील मुग्धाने त्यानुसार पण दृढ श्रद्धेने केले व पिंपळास रोज प्रार्थना करू लागली. आता उद्यापनाचा दिवस उजाडला. शेजारीच राहत असलेल्या रूपवतीने 108 ब्राह्मणांना भोजनासाठी आमंत्रण दिले होते. तिचे पाहून मुग्धानेही ब्राह्मणांना भोजनास बोलवले. उद्यापनाचा दिवस असल्याने मुग्धा इतक्या आनंदात होती की तिला तिच्या गरिबीचीही आठवण राहिली नाही. व आपण तर ब्राह्मणांना भोजनास बोलवले आहे, पण भोजन तयार करण्यासाठी पदार्थ देखील आणायला पैसे नाहीत. पण तरीही तिने नियमाप्रमाणे केले व पिंपळाजवळ जाऊन प्रार्थना केली, हे पिंपळा पिंपळा उठ, माझ्या घरी जेवायला यावे. आणि काय आश्चर्य, पिंपळातून भगवान पुरुषोत्तम प्रकट झाले. ते म्हणाले, मी प्रसन्न झालो आहे. आज खरेच तुझ्याकडे भोजनास येईल. तुला जर कोणी विचारले तर सांगावे, आज माझा मोठा बंधू जेवायला येणार आहे. तिला आनंद झाला. ती घरी आली. पाहिले तर फक्त एक लाडू होता. पुरुषोत्तम भगवान जेवायला आले. तिला म्हणाले, हे मुग्धा, तू बाहेर ये. 108 ब्राह्मण भोजनास आले आहेत. ती खूप दुःखी झाली. तिला कळले पुरुषोत्तम भगवान आले आहेत, पण माझ्याकडे तर फक्त एकच लाडू आहे. काय करावे. ती बाहेर आली. तिने सर्व वृत्तांत सांगितला. भगवंता, फक्त एक लाडू आहे. तेव्हा भगवंतांनी सांगितले, एक केळीचे पान घ्यावे. त्या पानाचे व लाडूचे 108 असे लहान लहान तुकडे करावेत. व मुग्धाने तसे 108 पानांवरती त्या लाडूंचे 108 तुकडे केलेत व ते ठेवलेत. आणि भगवान विष्णूंच्या कृपादृष्टीने 108 पाने पंचपक्वानांनी भरलेत. भगवान पुरुषोत्तमांनी 108 ब्राह्मणांना बोलवले. स्वतःही भोजन केले व ब्राह्मणांनीही भोजन केले. सर्वांनी तिला आशीर्वाद दिलेत. पण रूपवतीच्या घरी मात्र याचे विरुद्ध घडले. तिने जे भोजनाचे पदार्थ तयार केले होते ते नष्ट झालेत. त्यामुळे ब्राह्मण आलेत, पण भोजनच तयार नसल्याने तिला शाप देऊन गेलेत. ती विचार करू लागली, आपल्याकडे तर सर्व काही होते. 108 ब्राह्मणांचे भोजनही तयार केले होते. मग ते नाहीसे कसे झाले. आणि मुग्धाकडे तर 108 ब्राह्मणांनी पंचपक्वान्नांचे भोजन करून तृप्त होऊन तिला आशीर्वाद देखील देऊन गेलेत. तिला तर आपण विपरीत सांगितले होते आणि ती तर गरीबही आहे. मग हे कसे झाले. याचे उत्तर जाणून घेण्यासाठी ती मुग्धाकडे गेली. तिने रूपवतीचे स्वागत केले व सांगितले, तू सांगितले त्याप्रमाणे मी व्रत केले आणि मला पुरुषोत्तम भगवान प्रसन्न झाले. त्यांच्या सहित 108 ब्राह्मणही अगदी तृप्त होईतोपर्यंत भोजन करून गेले. तिला वाटले आपण खोटे सांगितले, तरीही हिने श्रद्धेने केले म्हणून भगवान प्रसन्न झाले. तिने मुग्धाची
माफी मागितली, तेव्हा आकाशवाणी झाली. जे कोणी श्रद्धेने व्रत करतील मी त्यांना असाच प्रसन्न होईल व त्यांच्या सर्व इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतील. दोघींनीही भगवंताची आकाशवाणी ऐकली व पुढे आनंदाने एकत्र राहू लागल्यात. श्री पुरुषोत्तम भगवंताच्या कृपेने जसं त्या दोघींचा संसार सुखाचा झाला, तसा भगवंताच्या कृपेने तुमचा आमचा संसार सुख समृद्धीचा हो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरे, सुफळ संपूर्ण. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.